मॅडम इतकी घाई कसली आहे? रिकव्हरी लिस्ट आहे माझ्याकडे, डोंट वरी. अहो इंद्रजी, मला ना आज लेट मार्क लागेल आणि मग सोनटक्के सर आहेत ना मला नोकरीवरून काढून टाकतील. लेट मार्क? हा बघा ना 10:30 झालेत. मॅडम, इंद्राने गड्या पुढे करून ठेवलंय. काय? का? असंच. म्हणजे कसं आहे, इंद्रा वेळेच्या हिशोबाने चालत नाही, वेळ इंद्राच्या हिशोबाने चालते. हे सगळं काय आहे इंद्राजी? तुम्हाला काय बँक म्हणजे काय मस्करी वाटते का? नाही, हे सगळं करून ना तुम्हाला मजा येत असेल, पण एखाद्याला धक्का बसू शकतो, टेन्शन येऊ शकतं. काय वागणं आहे हे? गरे 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 जारे बदा मदा जा जा मरे रे बापा. समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतोय ना तर ते सिरियसली ऐकावं. मजा मस्करी बरी नाही. द्या ती लिस्ट. इंद्रा, बँकवाली सुनवून गेली यार. काय बोलली काय कळलं नाही, पण ऐकून बरं वाटलं. हा, तुला कशाला रे बरं वाटायला लागलं? तुझं काही झंगाट नाही ना? छे, काही काय बोलतो सत्तू. चल रिकव्हरीला. कोण होय आपल्याला? नमस्कार, आम्ही SP बँकेतून आलोय. काका, तुमचे 75,000 ड्यू आहेत. हो हो हो, बरोबर आहे. सर, आपण आतमध्ये जाऊन बोलूया का? म्हणजे काय, दरवाजात नको. हां, या ना, या आतमध्ये, या तुम्ही, या प्लीज. या सर, बसा बसा मॅडम, बसा सर. सर, अहो मी मुलीच्या लग्नासाठी म्हणून ते पैसे घेतले होते. हौसेने लग्न करायला घेतलं. नातेवाईक आले, लोक आली, मंडप नातेवाईकांनी फुलून गेला होता. पण ऐनवेळी माझी मुलगी माझ्या तोंडाला काळं फासून कोणाबरोबर तरी पळून गेली. या धक्क्यातनं मी अजूनही सावरलेलो नाहीये. माझी विनंती आहे तुम्हाला, मला थोडं सावरायला अवधी द्या. मी तुमचे पैसे नक्की देईन. लवकरात लवकर तुमचे पैसे देईन मी. विश्वास ठेवा माझ्यावर. नक्की देईन मी तुमचे पैसे. सर, मी खूप चांगले संस्कार केले होते हो माझ्या मुलीवर. पण तिने कोणाबरोबर तरी पळून जाऊन ह्या सगळ्यावर बोळा फिरवला. म्हणे प्रेम होतं तिचं कोणावर, गेली पळून. कोण चूक कोण बरोबर हे नंतर बघता येईल काका. हे बघा, मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण एक विचारू, तुमचा विरोध होता का तिच्या प्रेमाला? आय मीन, तुम्ही तुमची पसंती तिच्या माथी मारत होता का? नाही म्हणजे ती तुम्हाला न सांगता पळून का गेली ह्याचं कारण शोधायला हवं ना आपण. म्हणजे माझीच चूक का? एक बाप म्हणून मी तिला आयुष्यातली सगळी सुख दिली, मनापासून माया केली तिच्यावर. पण ती मला काहीही न सांगता कुणाचा तरी हात धरून पळून गेली. कसं सावरू मी स्वतःला? तरी चूक माझीच. काका, आता परत त्याच गोष्टीचा विचार नका ना करू. हे तुटलेलं नातं परत जोडता कसं येईल ह्याचा विचार करायला हवा ना आपण. आणि मी मनापासून प्रार्थना करेन की तुमचं हे नातं ना लवकरात लवकर जोडलं जावं. गोड असतं ना बाप आणि मुलीचं नातं. काका, मी विनंती करते,
एकदा बोलून तर बघा तिच्याशी प्लीज. येते मी. मॅडम, जर त्या म्हाताऱ्याने मुलीच्या प्रेमाला विरोध करत मुलीला डांबून ठेवलं असेल तर चूक कोणाची? काकांची. आणि समजा त्या मुलीने आपल्या प्रेमाबद्दल त्या म्हाताऱ्याला सांगितलंच नसेल तर त्या मुलीची चूक आहे. आणि समजा दोघांनी एकमेकांना आपापले विचार सांगितले असतील आणि ते त्यांना पटले नसतील तर चूक कोणाची? प्रेमाची? इंद्राजी, मी आज सकाळी तुमच्यावर ओरडले त्यासाठी सॉरी. इंद्रा, हे काय होतंय तुला? काय ग दीदी, तुला आठवतं आपण गावच्या जत्रेला गेलो होतो तेव्हा खूप फोटोज काढले होते? हो, आज आठवण आली तर म्हटलं बघूया. मला पण बघू ना. दीदी बघ कशी दिसते. दीदी, तू तेव्हा ना हाडांचा सापळा होतीस फक्त. बघ हे असं काय म्हणते का तिला? गंमत करते ग मी. हे आणि तुम्हाला आठवतंय जत्रेत मला असं वाटतं 2 मिनिटांसाठी दीदी हरवली होती तेव्हा किती घाबरली होती ती. हो बाई. पण आता तीच दीदी अमेरिकेला जाणार आहे. इतका मोठा देश, तिथे पण हरवली तर काय ग दीपू, या आईला सांगा. ए आणि दीपू, सानूची मजा आठवते का जत्रेमधली? अगं त्या जादूच्या पेन्सिल साठी केवढा हट्ट केला होता बाई. रडून रडून बोकाड पसरलं होतं अगदी. अगं मी तिला म्हणत होते चल आपण नंतर घेऊ, पण ऐकलंच नाही. बरं, यांचे पैसे पण संपले होते त्यावेळी. हा आई, मग काय झालं ग? मग काय, हे गेले सायकलवर 5 किलोमीटर सदू भाऊजींच्याकडे आणि 10 रुपये आणले. पेन्सिल घेतली, मॅडमला दिली, तेव्हा मॅडम खुश. ए दीदी, ताईने ती पेन्सिल अजूनही जपून ठेवली आहे ना?
सॉरी. ए मुलींनो, बस करा ग. दिवे लागणीच्या वेळी असं रडायचं नसतं. हे पण तू रडता रडताच म्हण. गप ग. चला शुभं करोती म्हणायचंय. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा. बाबा, आय एम सॉरी. कालपासून कोणी जेवलेलं नाहीये. चला जेवून घ्या बरं सगळे. आता जर जेवलं नाहीत ना तर मी कोणाशीच बोलणार नाहीये. इकडे काय ग, काल जरा आमच्या दीपूवर जास्त रागावलो का मी? पहिला घास चिवचा. ए चिव, हा घास काऊचा. शाबास. आणि तिसरा घास माऊ
जादूचा. इंदिरा साईडला हो ना. अरे तू कशाला केस विचारतोयस? प्रेमात तर मी पडलोय ना. अरे हो, मी विसरलोच, प्रेमात तू आहेस. घे. सत्तूला एक कंगवा वगैरे लागत नाही. सत्तूची स्टाईलच वेगळी आहे. बाजूला हा, अरे ते साईडने टक्कल टक्कल थोडं झाक ना. इंद्रा घे, हा तुझा चहा वा. आणि हा माझा. घे. हळू गरम आहे. काय झालं? काकू अमृत आहे अमृत. इंदिरा तुला सांगतो, काकूंच्या हातचा चहा म्हणजे खूपच भारी. उगाच मस्के लावू नको मला. बरं इंद्रा ऐक ना, ती बँकवाली आहे ना दी, काय रे? काय नाही, ते बँकवालीचं काय? अरे परवा नाही का आपल्याकडे आली होती ती दीपिका? हा, तिचं काय? अरे तिला फक्त विचारायचं होतं की मुक्तासाठी ना फिक्स डिपॉझिट काढायचंय, तो फॉर्म घेऊन येऊ शकेल का? विचारशील? बँकवाली? हे हातोडी ठोकल्याचा आवाज येतोय. फर्निचरचं काम चालू आहे काय? इंद्रा विचारशील ना तिला येईल का म्हणून? हो, विचारून पाहतो तिला. मला माहितीये एवढं नक्की करशील माझ्यासाठी. आणि हो, येताना 2 डझन पणत्या घेऊन ये. चांगल्या आणा. इंदिरा काकू जेव्हा जेव्हा असं हसतात ना, काळजात चर होत रे. काकूंना बँकवालीकडून आपल्या वसुलीच्या धंद्याबद्दल कळलं तर? सत्तू, मी जेव्हा जेव्हा आईला हे सांगायला काही पाऊल पुढे टाकतो, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हसू मला दरवेळी मागे खेचतं.